तर गाईज आपण शिमोरा डॅमला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक पण दरवाजा उघडलेला नाही आहे. तर सध्या डॅमवर यायची कोणीच घाई करू नका. बघू शकता, तुम्ही बघू शकता. हे बघा, आम्ही आता डॅमला पोचलेलो आहे आणि त्याचा एक पण दरवाजा उघडलेला नाही आहे, दिसत आहे. तर सध्या चांगला पाऊस येईपर्यंत कोणीच इथे यायची घाई करू नका, कारण इथपर्यंत याल तुम्ही आणि दरवाजे उघडे मिळणार नाही तुम्हाला, तर काही फायदाच नाही आहे ना. आपण तर निसर्गाचा आनंद घ्यायसाठी इथपर्यंत येतो आहे. हे बघू शकता माझ्यासोबतचे माझे फ्रेंड्स. वैभव, हे आम्ही सगळे सोबत आलेलो आहे. आम्हाला तर फक्त पाण्याचा एन्जॉयमेंट घ्यायचा होता. आम्हाला तर माहिती होतं की दरवाजे उघडे नाही आहे, तरी आम्ही फिरायसाठी आलेलो आहे. आज सुट्टीचा दिवस होता, फिरायसाठी आलेलो. बोला 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 बोला, काही होत नाही आता काय. तर तुम्ही बघू शकता सध्याच कोणीच यायची घाई करू नका. एक पण दरवाजा उघडा नाही आहे. थोडंसं पाणी पडू द्या. हे बघू शकता. बघू शकता इकडनी गाड्या वगैरे जात आहे. आणि मेन म्हणजे इथले जेव्हा दरवाजे उघडतात तेव्हा हा जो रस्ता दिसत आहे तुम्हाला माझ्या मागे आणि हा सगळा, तर हा पूर्ण भरलेला राहतो. पण तुम्ही सध्याच बघू शकता माझ्या मागे पुढे काहीच गर्दी नाही आहे इथे, कारण सगळ्यांना माहिती आहे की इथले दरवाजे सध्याच उघडे नाही आहे. पण जेव्हा इथले दरवाजे उघडतात ना, तर इथे हे बघायला तुम्हाला एवढं म्हणजे आनंद येतो की इथे फुल गर्दी राहते. इथे उभं राहायला पण जागा राहत नाही. आणि हा जो रस्ता दिसत आहे तुम्हाला, हा पूर्ण भरलेला राहतो आणि हा पूर्ण रस्ता भरलेला राहतो. तर इथे जेव्हा दरवाजे उघडतात तेव्हा इथे फिरायची मजा वेगळीच आहे. आम्ही तर इथे 50-60 किलोमीटर दूरूनच आलेलो आहे, कारण आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती आणि जमत नव्हतं आम्हाला. तर आम्ही त्याला म्हटलं की चला फिरून येऊ कुठून तरी. आमचा प्लॅन चिखलदरा जायचा होता, पण आम्हाला वेळ झाला, त्यामुळे आम्ही चिखलदरा पण नाही आलो. चिखलदरा न जाता मग आम्ही इकडे आलो. बस कुठेतरी आम्हाला फिरायचं होतं म्हणून आम्ही आलो इथपर्यंत. तर तुम्ही बघू शकता इकडे तर काहीच नाही आहे. हे आमचे फ्रेंड्स हे येत आहे सगळे. आम्ही 4 जण आलेलो होतो फिरायला. हे बघू शकता तुम्ही. हे आहे माझे 3 फ्रेंड्स आणि मी एक चौथा, असं आम्ही फिरायला आलो होतो. इथले दरवाजे उघडायला भरपूरसा वेळ आहे आणखी, जोपर्यंत 4 दिवस 5 दिवस म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये दरवाजे उघडून जाईल इथले, असं मला वाटते. वाह, कोई नहीं बोलने वाला है कुछ. बघा, हे आमचे गवई भाऊ. तुम्ही आपल्या फॅमिलीला काय सांगणार? काय सांगणार? सध्या शिमोरा डॅमवर यायला पाहिजे की नाही पाहिजे? यायला पाहिजे. काहून यायला पाहिजे? दरवाजेच उघडे, एन्जॉयमेंट कसा होईल? एन्जॉयमेंटसाठी असं माहीत होता. आपल्याला माहीत होतं, फक्त आपल्याला फिरायला यायचं होतं म्हणून आपण आलो. पण आपल्या फॅमिलीला आपल्याला हेच सांगायचं आहे की सध्या येऊ नका. जोपर्यंत दरवाजे उघडणार नाही इथले, तोपर्यंत इथे तुम्हाला एन्जॉयमेंट करायला मजा येणार नाही. तर बाकी अदर मी तुम्हाला आणखी एक्सप्लोअर करतो. इथे अदर तर एवढं काही आहे नाही फिरण्याजोगतं. बघू शकता इकडे पण एवढं काही खास नाही आहे. मेन म्हणजे इकडे दरवाजे उघडल्यानंतर तिथून आणि त्या कॉर्नरपासून तर त्या कॉर्नरपर्यंत बस तेवढीच गर्दी राहते. आणि हे एवढे दरवाजे, बस लोक हेच बघण्यासाठी येतात. बाकी तर अदर इथे एवढं काही दाखवण्याजोगतं आहे नाही आणि बघण्याजोगतं पण काही आहे नाही. लोक फक्त पावसाचा मजा घ्यायसाठी येतात इकडे.
कहानी चलेगी, तुझको नखरे दिखाने पडेंगे. हो पूर्ण आहे इथपर्यंत येते पाणी वर है वर लेवल. लोग किस तरह लड़की घुमाते, जादू ये चल गया, मेरा दिल फिसल गया. मेरी इसमें काय रखे हो. अरे गौरी भाऊ आपलं सामान बरोबर आहे ना. बस